नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठीतील लोकप्रिय लेखक. हे आहेत पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची लोकप्रिय पुस्तके आहेत. बटाट्याची चाल, कोगीरवरती, गोळा बेरीज, किल्ली, हसवणूक, असामी असामी, युटा ठेव आणि व्यक्ती आणि वल्ली. वि. स. खांडेकर यांची लोकप्रिय पुस्तके आहेत. क्रौंचवध, उल्का, हिरवा चाफा, पांढरे ढग, दोन ध्रुव, पहिले प्रेम, ययाती आणि अमृतवेल. वि. वा. शिरवाडकर ज्यांना आपण कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. त्यांची लोकप्रिय पुस्तके आहेत. वादळवेल, विशाखा, समिधा, दुसरा पेशवा, अथोल्लो, वीज म्हणाली धरतीला, कौंतेय आणि नटसम्राट. हे आहेत राम गणेश गडकरी ज्यांना आपण गोविंदाग्रज या नावाने ओळखतो. त्यांची लोकप्रिय पुस्तके आहेत. पुण्यप्रभाव, भावबंधन, वेड्यांचा बाजार, प्रेम संन्यास आणि संगीत एकच प्याला. हे आहेत ग. दि. माडगूळकर यांची लोकप्रिय पुस्तके आहेत. चंदनी उदबत्ती, कृष्णाची करंगळी, वाटेवरल्या सावल्या, मंतरलेले दिवस आणि गीत रामायण. हे आहेत रणजित देसाई यांची लोकप्रिय पुस्तके आहेत. अभोगी, समिधा, राजा रवि वर्मा, पावनखिंड, राधेय, स्वामी आणि सीमा आणि योगी. हे आहेत शिवाजी सावंत यांची लोकप्रिय पुस्तके आहेत. संघर्ष, लढत, छावा, युगंधर आणि मृत्युंजय. हे आहेत महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आचार्य आत्रे. त्यांची लोकप्रिय पुस्तके आहेत. झेंडूंची फुले, कऱ्हेचे पाणी, कवडी चुंबक, तो मी नव्हेच, पराचा कावळा, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, बुवा तिथे बाया आणि मोरूची मावशी. हे आहेत विश्वास पाटील यांची लोकप्रिय पुस्तके आहेत. पांगिरा, चंद्रमुखी, क्रांती सूर्य, संभाजी, झाडाझडती,
पानिपत व महानायक. हे आहेत वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व.पु. काळे. यांची पुस्तके आहेत गुलमोहर, टिकरी, पार्टनर, चिअर्स, सप्तपदी आणि सर्वाधिक लोकप्रिय व पुर्जा. हे आहेत आनंद यादव. यांची पुस्तके आहेत माऊली, एकलकोंडा, झोंबी, काचवेल, घरभिंती, नांगरणी आणि नटरंग. नटरंग या पुस्तकावर मराठी चित्रपट बनला होता, नटरंग. हे आहेत विजय तेंडुलकर आणि यांची लोकप्रिय पुस्तके आहेत कन्यादान, गिधाडे, कावळ्यांची शाळा, अशी पाखरे येती, घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट चालू आहे आणि सखाराम बाइंडर ही 3 लोकप्रिय नाटके आहेत. हे आहेत ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे. यांची पुस्तके आहेत जरीला, बिडार, झूल, तुकाराम, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ आणि कोसला. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.